मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळे? मला खात्री आहे नक्की आपण सुख समाधानी आनंदी असणार. निवडणुकांचं वातावरण आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. वरून सूर्यसुद्धा आग ओकतो आहे. त्यातच अनेक जणांकडे आता लग्न समारंभ असतील, त्याच्या खूप पंक्ती उठत असतील. मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर कोकण गजबजून जाईल. अनेक ठिकाणी सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजा होतील. महाप्रसादाचंही आयोजन होईल. तर एकूणच पुढचा 1.5 महिना हा सर्वांसाठी बिझी असणार आहे. कारण हिंडणं फिरणं, अभ्यासाचं सुद्धा नो टेन्शन, कार्यक्रम सण समारंभ उत्सव यासह सगळीकडे गजबजाट असेल. आणि त्याच्यात म्हणजे निवडणुका. मित्रहो, मगाशीच मी महाप्रसाद, जेवणाच्या पंक्ती वगैरे असे विषय 2 ते 3 वेळा बोलून गेलो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जेवणाशी संबंधितच हा व्हिडिओ आहे. जेवणाशी संबंधित म्हणण्यापेक्षा जेवणा इतकंच ज्याला महत्त्व आहे, ताटामध्ये ज्याला महत्त्व आहे, त्या पदार्थाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो, मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. मीठ जास्त पडलं तर जेवण खावंसं वाटत नाही, आणि मीठ नसेल तर जेवण तोंडात घ्यावं असं सुद्धा वाटत नाही. एवढं या मिठाचं जेवणामध्ये महत्त्व आहे. याच मिठाविषयी आज आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. मीठ तयार कसं होतं इथपासून ते मीठ तयार करणाऱ्या कामगारांसमोर समस्या काय आहेत इथपर्यंत हा व्हिडिओ पाहणार आहोत. मित्रहो, पावसाकडे डोळे लावून बसतो तो शेतकरी, आणि पाऊस संपून कधी एकदा ऊन पडतं याची वाट पाहतो तो मीठ पिकवणारा मिठागरांवरचा आदिवासी समाज. मुंबईतल्या मिठागरांशेजारी झाडपाल्याने साकारलेल्या छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये तलासरी, डहाणू, जव्हार, वापी गुजरातहून आलेली कुटुंब राहतात. आदिवासी वारली कुटुंबाचा यात मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. तलासरी, जव्हारहून पोटापाण्यासाठी आलेले काही जण कुटुंबासह या झोपड्यांमध्ये राहतात, तर काही जण सोबत मोठ्या मुलांना मदतीला घेऊन मीठ पिकवतात. वापीहून आलेले मात्र मिठागरांच्या आवारातच छोटी घरं बांधून वर्षानुवर्षे राहत आहेत. आता आणि कुठं जायचं असा या कामगारांचा छोटासा प्रश्न. कारण अर्धा जन्म या मिठाची शेती करण्यातच गेलेला. आता नव्याने काय काम करणार हा त्यांचा थेट प्रश्न आहे. मान मोडून आत प्रवेश करायला लावणारी बैठी झोपडीवजा घरं भांडूप पंपिंग परिसरात असलेल्या मिठागरांकडे तोंड करून उभे आहेत. गावाहून येतानाच ही मंडळी भात आणि मसूर कोळीत घेऊन येतात. या छोट्या झोपड्यांमध्ये चूल करून ते शिजवतात आणि पोटाची भूक भागवतात. झोपडीत जेवायला आणि पाठ टेकायला मिळाली तरी खूप, एवढी क्षुल्लक त्यांची अपेक्षा. बाकी सर्व दिवस मिठाची उस्तवार करण्यात जातो. पूर्वी मिठाला भाव नव्हता. 7 आणि 8 रुपयांना क्विंटल मीठ विकलं जायचं. आज ही किंमत 700 ते 800 रुपयांच्या घरात गेले. दिवसाला 500 ते 600 क्विंटल मीठ तर सहज ओढलं जातं. तलासरीहून मिठाच्या या कामाशी बांधलेले राजाराम कोळी सांगतात की मिठागृहांमध्ये काम करणं हे सोपं नाही. कारण भर उन्हात ते काम करावं लागतं. बहुतांशी कामं अशी असतात की आपण ती सावलीत केलेली चालतात, पण मिठागृहात काम करणं हे उन्हात करावं लागतं. सूर्य उगवल्यानंतर हे काम सुरू होतं, ते सूर्य मावळल्यानंतरच थांबतं. मधल्या काळात विश्रांती नाही की चहा पाणीसुद्धा नाही. 2 घास पोटात जाईल एवढा कसाबसा वेळ काढला जातो. मित्रो, मिठात राहणं, मिठात वावरणं ही खूप
मोठी गोष्ट आहे. कारण समुद्राच्या पाण्यात जो रोज राहतो, तर तुम्हाला त्यांच्या त्वचेचे आजार वगैरे ऐकून माहिती असतील. समुद्राच्या पाण्यात राहणाऱ्या या लोकांपेक्षासुद्धा मिठागरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची समस्या ही खूप मोठी आहे. मित्रहो, या मिठागरांवर 64 वर्षाचे रमण वारलीसुद्धा भेटतात. ते मीठ पिकवायच्या कामात 35 वर्षांहून अधिक काळ राबलेत. चकाकत्या मिठाकडे पाहून त्यांच्या डोळ्यातल्या बाहुल्या सूर्यासारख्या लालबुंद दिसतात. हातपाय काळवंडलेत, तरीही मिठाच्या कामाविषयीचं त्यांचं प्रेम लपून राहत नाही. त्याने हे काम आता सोडलंय, तरी त्यांचा एक मुलगा हे काम पाहतो. रमणजींचे वडील सगळ्यात आधी वडाळ्याच्या नंतर भांडूपच्या मिठागरांवर कामाला यायला लागले. पुढे त्यांनी रमणींनाही आणलं. वडिलांचा हाच वसा आता मुलग्यानंही पुढे चालू ठेवलाय. इथं आलो तेव्हा गुजरातीशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. आज हे कुटुंब अस्खलित मराठी, हिंदी बोलतं. त्यांच्या जेवणामध्येही आता इथली चव जाणवू लागले. पूर्वी मिठाला भाव मिळायचा नाही, पण मीठ बक्कळ व्हायचं तेव्हा पाणीही स्फटिकासारखं शुभ्र होतं. आता प्रदूषणाचा काळ आला, त्यामुळे पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषण जाणवू लागलं आहे. त्यामुळे मिठाचं उत्पादन कमी झालं आहे, पण मागणी मात्र वाढली. खड्या मिठाला बाजारात चांगला भाव आहे. कंपन्या व्यापारी मीठ नेतात, सोलापूर, कर्नाटकालाही पाठवतात. मीठ पिकवणाऱ्यांच्या हातात फारसं काही येत नसल्याची कुरकूर या कामगारांमध्ये नेहमी जाणवते. मीठ पिकवण्यासाठी तलासरी जवाहरून आलेले एकटे आदिवासी छोट्या झोपड्या बांधून राहतात. आपापसात ते त्यांच्याच भाषेत व्यक्त होतात. ते राईताना माहिती देताना मात्र बिचकतात. पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर ही माणसं इथं खपतात. या छोट्या घरांच्या बाजूला या आदिम संस्कृतीच्या हिरवाईची झलक पाहायला मिळाली नसती तरच नवल. जास्वंद, बोरं, पेरू, चिकू, केळी, वांगी इतकंच कशाला, ऊससुद्धा येथे डबलात उभा आहे. दारात कुत्री, मांजरी, कोंबड्या भटकत असतात. बाजारात सगळं मिळत असलं तरीही दारात लावलेली कारली, भोपळा, टरबुजाकडे पाहून आपलंही शहरी मन हरकून जातं. पूर्वी मिठागरांवर हे कामगार आले की त्यांचा कुटुंबांशी असलेला संपर्क कायमस्वरूपी तुटून जायचा. पण आता मोबाईलमुळे संपर्क सोपा झाला आहे. पूर्वी 6 महिने कुटुंबांशी संपर्क होत नव्हता, पण आता मोबाईलने हे सर्व सोपं झालं आहे. बाहेरगावचे काही व्यापारी मिठाची मागणी करतात, पण ज्यांनी ठराविक कंपन्यांना बांधून घेतलं आहे ते इतर कुणाला परस्पर मीठ विकत नाही. खाडीतून वेगवेगळ्या मार्गाने येणाऱ्या पाण्याला वाट करून त्याची एका ठराविक वाफ्यांमध्ये ये-जा सुरू ठेवायची. जितका वेळ पाणी अधिक येत जात राहील तितका पांढऱ्या मिठाचा थर अधिक घट्ट होत जातो. या थरातून किती मीठ मिळणार हे नुसत्या नजरेने पारखण्याची दृष्टी या मीठ कामगारांकडे असते. हे मीठ खरवडून ते रचून ठेवावं लागतं. तापल्या उन्हात अनवाणी धावून पाय लाल होतात, सोलूनसुद्धा निघतात आणि त्वचा काळी पडते. आता हाताला काम हवे असणारे काही जण रोजंदारीवर येथे येऊ लागलेत. 200 रुपये रोज घेऊन काही दिवस काम करतात, पण दिसतं तितकं हे काम सोपं नाही. त्यात हयात असलेल्या राजांना सांगतात मिठागर नावाचं गाव असल्याची ते याद करून घेतात. पूर्वी आगरी, काही प्रमाणात कोळीसुद्धा सोबत होते, पण शहर विस्तारलं, त्यांना नवीन संध्याही मिळाल्या. आदिवासी मात्र याच मिठागरांमध्ये स्थिरावला. शहरातून मिठागरांवर गंडांतर येणार असल्याच्या खबरा उडत येतात. त्याने एका कुटुंब कबिलासारखी मिळून राहणारी मीठ पिकवणारी माणसं धास्तावतात. तेव्हा कामाशी जोडून घेतात. जे होईल ते होईल, आपलं इमान मिठाशी बांधलंय हे त्यांना सूर्यप्रकाशात चकाकणाऱ्या
त्या पांढऱ्या शुभ्र मिठासारखंच लख्ख माहीत असतं. मिठागरे हे निसर्ग निर्मित नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ निर्माण करण्यासाठी तयार केलेले हे वाफे मानवनिर्मित आहेत. मिठागरांच्या आधारे आज जैवविविधता निर्माण झाली. केवळ जैवविविधताच नाही, तर या मिठागरांनी समुद्र आणि मानवी वस्तीमध्ये बफर म्हणून काम केलंय. समुद्र किनारपट्टीवर खारफुटीची जागा नष्ट करून तेथे काही वेळा मिठागरांची निर्मिती झाली. मिठागरांच्या आधारे खूप जैवविविधता निर्माण झाली नसली तरीही तेथे असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे परदेशी पक्षीसुद्धा मिठागरांभोवती दिसतात. मिठागरांमध्ये ठराविक काळामध्ये मोठ्या प्रमाणात लवण निर्मिती होते, तेव्हा तिथे खारफुटीसुद्धा तग धरू शकत नाही. मात्र या लवणयुक्त पाण्यामध्ये आर्टेमिया सलिना ही कोळंबीची जात जगते. ही प्रजाती अनेक पक्ष्यांचे खाद्य असते, त्यामुळे तिथे पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण होतं. शहराच्या या झपाट्याने वाढणाऱ्या वेगात माणसांसाठी जागा नाही, तिथं पक्ष्यांचं महत्त्व काय, असा प्रश्नही अनेकदा विचारला जातो. हे पक्षी बाजूला ठेवून जर विचार केला तर मिठागरांचा भाग हा किनारपट्टीचा आहे. किनारपट्टीवर नैसर्गिक परिसंस्था असते. विकास कामांना समुद्रापासून दूर ठेवण्याचे काम या मिठागरांनी केले. त्यामुळे समुद्राच्या पाण्यावरील परिणाम कमी होतो. ही मिठागरे सखल भागांमध्ये आहेत, त्यामुळे पावसात भरतीच्या वेळी ही मिठागरे मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात. त्यामुळे शहरे बुडण्यापासून वाचतात. अशी माहिती मिठागरांचे महत्त्व सांगताना पर्यावरणतज्ज्ञ विवेक कुलकर्णी म्हणतात. मिठागरांचा विकास असा विचार करताना मुळात ज्या शहरासाठी विकास करायचा आहे त्या शहरासाठी विकास कामांमधून समस्या निर्माण होणार असतील तर त्याचा नेमका फायदा काय, हा विचार व्हायला हवा. मात्र मिठागरांच्या जमिनीसंदर्भात आतापर्यंत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी अभ्यास केला आहे आणि यामध्ये वैज्ञानिकांचं प्रमाण खूपच नगण्य आहे. त्यामुळे याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास होण्याची गरज आहे. मुंबईमध्ये तयार होणाऱ्या मिठाची गुणवत्ता चांगली नाही. त्याचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी होतो. ज्या जमिनी भाडेतत्वावर मिठागरांसाठी दिल्या होत्या त्यातील अनेकांचा करार संपत आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर या जमिनींचा विकास करण्यासाठी उत्साही वातावरण निर्माण झाले. मात्र या जमिनीचा विकास करायचा असेल तर हा विकास इमारती उभारून होणार नाही. विकास हा तेथील परिसंस्थेला पूरक अशा पद्धतीनं व्हायला हवा, जिथे दैवविविधता जपणारे उद्यान किंवा मिठागर उद्यान असा विचार केला जायला हवा. विकास आराखड्यामध्ये या जमिनीवर कधीही इमारती, औद्योगिक कारखाने उभारले जाणार नाहीत, बांधकामे होणार नाहीत अशी तरतूद केली जाणं गरजेचं आहे, असं कुलकर्णी यांचं मत आहे. पुण्यामध्ये टेकडीच्या भागात हा पर्याय राबवण्यात आला आहे. त्यामुळे या जमिनी बफर झोन म्हणून कार्यरत राहतील. शहरांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढण्याची भीती कमी होईल. एखाद्या जमिनीवर बांधकाम होताना तिथे बांधकाम किती काळ टिकू शकते हा विचारही व्हायला हवा. तेथील घरांची बांधकामाची किंमत काय होईल हे पाहायला हवं. आज सखल भागांमध्ये उभ्या असलेल्या इमारतींचे आयुष्य तपासून पुढचे निर्णय घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी बांधकामाच्या सळ्या गंजल्यात, त्यामुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे. इमारती हलायला लागल्यात. सखल भागांमध्ये समुद्राच्या जवळ जमिनीमध्ये ॲसिडचे प्रमाण अधिक असते. या जमिनीमध्ये कितीही चांगल्या प्रकारचे लोखंड वापरले तर ते गंजते. अंधेरी लोखंडवाला संकुलाची जागा पूर्वी नौदलाला देऊ केली होती. मात्र इथे उभ्या असलेल्या इमारतींना समुद्री पट्ट्यातील जमीन असल्याने लवकर धोका निर्माण होईल, या कारणाने ही जागा नौदलाने नाकारल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. मित्रहो, मिठागरांऐवजी तिथे मच्छीमार, स्थानिक कामगारांना रोजगार निर्मितीसाठी वेगळे उद्यान किंवा अशा सुविधांचा विचार करता येऊ शकतो. याचा अभ्यास वैज्ञानिक आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचं आहे. तर आपण पुन्हा एका मूळ विषयावर येऊ. महाराष्ट्रात सुमारे 12,503 एकरामध्ये मिठागरे पसरलेत. यातील मुंबई विभागात 11,000 मेट्रिक टन मिठाचे उत्पादन होते. हे उत्पादन पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सध्या उत्पादन घटले म्हणून फारसा फायदा होत नसल्यामुळे अनेकांनी ही मिठागरं बंद केलेत. तर अनेकांना मिठागरं चालवण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा लागतोय. समुद्रातील खाऱ्या पाण्यावर चालणारा व्यवसाय सध्या जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. खाडी परिसरात सोडले जाणारे कंपन्यांचे दूषित पाणी
व शहरातील सांडपाणी यामुळे मिठाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे मिठाचा भावसुद्धा कमी झाला आहे. आज मिठाला 750 रुपये इतका प्रतिटन दर मिळतो. मागणीनुसार तो 1,500पर्यंत वाढतो. पावसाळ्यानंतर मिठागरांच्या कामाला सुरुवात होते. हे काम करण्यासाठी गुजरातहून कामगार येतात. पावसाळ्यानंतर जमिनीची धूप झालेली असते. त्यामुळे मिठागरांची जमीन नांगरून घेतली जाते. ती कडक होण्यासाठी त्यात भराव टाकला जातो. त्यावर 22 ते 23 डिग्री तापलेले पाणी सोडले जाते. साधारणतः 35 ते 40 दिवसांनी पुन्हा तेवढ्याच तापमानाचे पाणी सोडले जाते. मग त्यावर जे मीठ येते ते मीठ काढून त्याची विक्री केली जाते. खाडीतील जलप्रदूषणामुळे मिठाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. तसेच उत्पादनावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे विंधन विहिरीच्या माध्यमातून पाणी उपसा करण्यास आता सुरुवात होत आहे. त्यामुळे अशा मिठागरांमध्ये तयार होणारे मीठ हे खाण्यायोग्य असते. या मिठागरांवर काम करण्यासाठी खारवा समाजाची लोक मुंबईत पावसाळा संपला की दाखल होतात. या मजुरांच्या राहण्याची सोयही अनेक मालकांना करावी लागते. ही व्यवस्था अनेकदा याच परिसरात असते. तर या मजुरांना दिवसाला त्यांच्या योग्यतेनुसार 400 ते 600 रुपयांपर्यंत मजुरी दिली जाते. हे दरही सातत्याने वाढत असल्यामुळे अनेकांना या व्यवसायातून होणारा नफा आता कमी होऊ लागला आहे. शहरातील मिठागरांमध्ये तयार होणारे मीठ हे प्रामुख्याने उद्योगांना जाते. तेथील खाण्यासाठी जाणाऱ्या मिठाचे प्रमाण हे फारच कमी आहे. खाण्यासाठी जाणारे मीठ काही कंपन्या त्याची पावडर करून विकतात, तर काही कंपन्या त्याचे खडे विकतात. उर्वरित मीठ हे लेदर उद्योग, औषध निर्मिती उद्योग, रासायनिक कंपन्या, आईस फॅक्टरीज अशा कंपन्यांकडे जाते. ते तेथे पोहोचवण्यासाठी व्यापाऱ्यांची एक साखळी आहे. हे व्यापारी एका विशिष्ट दरात मिठागरांमधून मीठ उचलतात व नंतर ते संबंधित उद्योगांना विकतात. सरासरी पाहिलं तर वर्षाला एकरी 100 टन मीठ तयार होतं. एखाद्या वर्षी पाऊस जास्त झाला तर हाच आकडा 60 टनावर येतो. जमिनीखालचं खारं पाणी तर आहेच, पण त्याशिवाय पाणी उपसण्यासाठी पंपाला वीज लागते, मजुरी असते. तेव्हा कुठे मीठ तयार होतं. मित्रहो, मिठागरांच्या ही माहिती झाली. तरी मिठागरांवर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या खूप आहेत. कारण त्यांच्यासाठी कोणताही कायदा नाही. मीठ हे जीवनावश्यक आहे. जेवणाच्या ताटात मिठाशिवाय एखादा पदार्थ असेल तर त्याची चव लागत नाही. इतकं महत्त्वाचं हे मीठ. पण मीठ तयार करणाऱ्या कामगारांना जीवनावश्यक वस्तू कायदा लागू नाही. त्यामुळे त्यांना एका मजुरापलीकडे कोणताही मेहनताना मिळत नाही. महत्त्वाचं म्हणजे कायम मिठाच्या पाण्यात किंवा मिठामध्ये राहून त्यांची त्वचा काळवंडून जाते. त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणावर होतात. एका कामगारानं तर असं सांगितलं की मिठागरांमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी त्याचं प्रेतसुद्धा पूर्ण जळत नाही. केवळ अंत्यसंस्कार म्हणून त्यांना अग्नीमध्ये हवाली केलं जातं आणि उरलेला जळालेला मृतदेह जो जळत नाही, अपूर्ण जळालेला असतो, त्याचं शेवटी दफन करावं लागतं. हे सांगताना त्या कामगारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. मित्रहो, जन्म ते मृत्यू यातलं अंतर हे कमी होत चाललं आहे. पण हे अंतर कमी होत असताना मिठागरांवर काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्यातलं हे कमी झालेलं अंतरसुद्धा फार सुखावं नाही. दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. तरीसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाला पोषण्यासाठी नव्या उगवत्या सूर्याकडं नव्या आशेनं पाहत हे लोक मिठागरांमध्ये कामाला येतात. या मिठागरांवर काम करायला येणाऱ्या लोकांचा दिवस हा पहाटे सुरू होतो आणि तो संध्याकाळी संपतो. महत्त्वाचं म्हणजे
कुटुंबातला एखादाच सदस्य जर मिठागृहामध्ये काम करीत असेल तर ठीक आहे, पण पूर्ण कुटुंबच जर मिठागृहांमध्ये काम करीत असेल आणि त्यांची कच्ची बच्ची पोरं जर त्यांनी झोपडीत ठेवली असेल तर ते आयुष्यात कधीच शिक्षणाकडे वळत नाहीत. कारण पहाटे 5 वाजल्यापासून किंवा 6 वाजल्यापासून या मिठागृहांचं काम हे कामगार सुरू करतात. त्यामुळे ना मुलांना शाळा मिळत, ना मुलांना शिक्षण मिळत, ना मुलांना नोकरी मिळत. या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्षे मिठागृहांमध्येच अडकून पडतात. अशी मित्रहो या मिठागृहातल्या कामगारांची समस्या आहे. किरकोळ दरानं मिळणारं मीठ आपण जेवणात घालतो आणि जेवणाचे भुरके मारत आपण खातो. पण या क्षुल्लक मिळणाऱ्या मिठामागे किती ज्ञात अज्ञात लोकांचे हात आहेत आणि त्यांनी तुम्हाला मीठ देण्यासाठी आपल्या आयुष्याचं केवढं मोठं नुकसान करून घेतलेलं आहे हे या व्हिडिओतून तुम्हाला नक्की जाणवलं असेल. मित्रहो, हा व्हिडिओ म्हणजे वरवरचा आहे. तुम्ही मिठागृहांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना प्रत्यक्ष भेटलात तर याहून खूप माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.